सो एक न्यू टॉपिक आपल्याला सुरू करायचं आहे, न्यू टूल एक आपल्याला सुरू करायचं आहे, ते म्हणजेच काय आहे तर कुबरनेटिस. आता एक सिंपलसा कन्सेप्ट थोडासा क्लिअर करायचा आपल्या माइंडमध्ये की आपण डॉकरचा यूज करून काय केलं आतापर्यंत, कंटेनर्स क्रिएट केले, राईट. डॉकर फाईल तुम्ही लिहिल्या, डॉकर फाईलवरून इमेज क्रिएट केली आहे, इमेज क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्याला कंटेनर क्रिएट केला आहे, कंटेनर क्रिएट केल्यानंतर अगेन त्याची तुम्ही इमेज क्रिएट करू शकता, त्याला डॉकर हबवर पाठवणार, डॉकर नेटवर्क आहे, डॉकर कंपोज आहे, यांचा यूज करणार. डॉकर व्हॉल्यूम आपण शिकलो, राईट. बट इथे कुठेही असं आपण नोट केलंय का की कंटेनर्स ऑटो स्केल होत आहे किंवा कंटेनर्स जर डिलीट झाला तर त्याचा रिप्लिका जो असेल एक न्यू कंटेनर सेम टाईपचा क्रिएट होणार ऑटोमॅटिकली, असं काही केलंय का आपण? नाही. तर डॉकर काय करतोय, तर डॉकर सिम्पली कंटेनर क्रिएट करायचं काम करतोय. त्यानंतर त्या कंटेनर सोबत काय होत आहे त्याला काही फरक पडत नाही. कंटेनर क्रिएट करायचं काम करेल, दॅट्स इट. बाकी एक्स्ट्रा त्यामध्ये काही एफर्ट लावणार नाहीये. कळलं इथपर्यंत डॉकर काय काम करतोय ते? मग आता काय करायचं की डॉकरचे जे काही कंटेनर्स क्रिएट केलेले असणार आहेत, होऊ शकते समोर जाऊन तो कंटेनर एखादा डिलीट झाला, आपला लॉस होईल ना, डेटा लॉस होईल, ऍप्लिकेशन डाऊन होईल, सिस्टम डाऊन पडेल, बिझनेस लॉस होईल. मग त्या कंटेनरला मॅनेज कसं करायचं? एक साधासा व्हर्च्युअल मशीन EC2 इन्स्टन्स जर आपण कन्सिडर केला तर एक EC2 इन्स्टन्स वर ऍप्लिकेशन असेल ते डिलीट झालं तर प्रॉब्लेम होईल. मग आपल्याला कन्सेप्ट आपण काय बघितलंय त्यामध्ये? ऑटो स्केल बघितलेला आहे, लोड बॅलेन्सिंग बघितलंय, राईट. देन त्यानंतर एक डिलीट झाला कंटेनर, एक इन्स्टन्स डिलीट झाला, ऑटो स्केल मध्ये काय असते की एक न्यू कंटेनर क्रिएट होऊन जातो, इन्स्टन्स क्रिएट होऊन जातो, ज्यामुळे आपली ऍप्लिकेशन 24/7 रनिंग राहते. येत आहे ना लक्षात? हा. तर हे जे काही मॅनेजमेंट आहे, हे मॅनेजमेंट डॉकर स्वतःहून करत नाही. त्यासाठी एक टूल दुसरा यूज केला जातो, तो म्हणजेच मॅनेजमेंट टूल. कोणता टूल? मॅनेजमेंट टूल. आता मॅनेजमेंट टूल डॉकर कंपनीचा डॉकर आहे, ठीक आहे. तर डॉकर कंपनीनेच एक मॅनेजमेंट टूल यूज क्रिएट केलेला आहे, तो म्हणजेच कोणता? तर डॉकर स्वान. कोणता? डॉकर स्वान. आलं लक्षात? डॉकर कंपनीचं डॉकर आहे, ठीक आहे. देन डॉकरने क्रिएट केलेले जे काही कंटेनर्स आहेत, ते कंटेनर्स प्रॉपरली मॅनेज करण्यासाठी त्यांनी एक दुसरा टूल बनवलेला आहे, तो कोणता आहे? डॉकर स्वान. दिसतंय इथे? तर इथे बघा, डॉकर स्वान इज अ नेटिव्ह कंटेनर ऑर्केस्ट्रेशन टूल. ऑर्केस्ट्रेशन मीन्स मॅनेजमेंट तुम्ही कन्सिडर करा. ऑर्केस्ट्रेशन वर्ड हा एक टेक्निकल आणि हाय लेवल वर्ड आपण बोलू शकतो, बट इन जनरल नॉर्मल बेसिस मॅनेजमेंट बोला. काय बोलायचं आहे? मॅनेजमेंट. So native container orchestration tool that is integrated within the Docker engine. Docker engine. तर Docker आता बघा, it allowed the cluster multiple physical virtual Docker machines called nodes into a single virtual system. तर याचा मेन मोटिव्ह जो आहे ते तुमचे कंटेनर्स मॅनेज करायचं. कंटेनर्सवर कोणत्या पॉलिसीज असल्या पाहिजे, कंटेनर्सला ऑटो स्केलिंग असलं पाहिजे, कंटेनर्सची लोड बॅलेन्सिंग व्हायला पाहिजे, एक डिलीट झाला तर दुसरा, व्हॉल्यूम्स अटॅच कसे व्हायचे, ते सगळ्या गोष्टी इथे मॅनेज करणार. अंडरस्टूड? ठीक आहे. तर काही बेनिफिट्स होते यामध्ये: मॅनेज नोड, सर्व्हर्स, टास्क, लोड बॅलेन्सिंग अँड नेटवर्किंग, हाय अवेलेबिलिटी अँड फॉल्ट टॉलरन्स. समजलं? आपण डिस्कस केलेलं आहे आणि इन डिटेल मध्ये तुम्ही हे रीड करू शकता. क्लिअर झालं? डॉकर स्वानचं काम काय असणार आहे समजलं? ठीक. बट आता इथे थोडासा आणखी एक प्रॉब्लेम होणार की सर डॉकर यूज करतोय आपण तर डॉकर स्वान यूज करणार, कारण दोन्ही एकाच कंपनीचे. बट तेव्हा काय होईल जेव्हा मला डॉकर नाही यूज करायचंय? डॉकरचे अल्टरनेटिव्ह आहेत ना मार्केटमध्ये, कंटेनर डी आहे, पॉडमॅन आहे, करेक्ट. तर त्यावेळेस काय करणार सर? त्यांचे तर काही सेपरेट टूल नाहीये त्यांना मॅनेज करण्यासाठी. तर एक आपल्याकडे जो टूल आहे तो आहे कुबरनेटिस, ठीक आहे. तर डॉकर स्वान फक्त डॉकरवर लिमिटेड आहे, बट कुबरनेटिस एक असा टूल आहे जो कुठल्याही कंटेनरायझेशन टूल सोबत इझिली कॉम्पॅटेबल. अंडरस्टूड? ठीक आहे. तर कुबरनेटिस हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे आणि डॉकर स्वान काय आहे? हा डॉकर कंपनीचा आहे आणि डॉकर रिलेटेड काम करेल फक्त. क्लिअर झालं? ओके.
सो क्युबरनेटिस काय आहे आता तर क्युबरनेटिस इज अ ओपन सोर्स प्लॅटफॉर्म डिझाईन टू ऑटोमेट डिप्लॉयमेंट स्केलिंग अँड मॅनेजमेंट ऑफ कंटेनराइज ऍप्लिकेशन. आता कंटेनराइज्ड ऍप्लिकेशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे. कंटेनर्स मध्ये मल्टिपल ऍप्लिकेशन्स आपण क्रिएट करून बघितलेले आहेत. तर त्यांनाच आता प्रॉपरली डिप्लॉयमेंट स्केलिंग अँड मॅनेजमेंट काम करायचं काम कोण करणार? कुबरनेटिस करणार. कन्सेप्ट क्लिअर झाला? ओके. ओरिजिनली क्रिएटेड बाय Google. Okay, see, originally created by Google, it serves a robust orchestration system that groups containerized components into logical unit. आता हे इथे थोडी टेक्निकल लँग्वेज आहे, नो वरीज, डोंट याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. मी समजावून सांगतो, ठीक आहे, एकदम इझी भाषेमध्ये. जे आता आपण डिस्कस करतोय मॅनेजमेंट टूल आहे कंटेनर, दॅट्स इट. त्यापेक्षा जास्त काही यामध्ये बोलायची गरज नाहीये. सो आय हॅव कपल ऑफ क्विक पॉइंट्स टू डिस्कस. ठीक आहे, काय दिसतंय इथे? ऑर्केस्ट्रेशन टूल आहे, मॅनेजमेंट टूल आहे. कुबरनेटिस काय आहे त्याबद्दल आपण डिस्कस करतोय. तर कुबरनेटिस इज नथिंग बट अ मॅनेजमेंट टूल. काय मॅनेज करणार? तुमचे कंटेनर्स मॅनेज करणार. आणि इट्स अन ओपन सोर्स प्लॅटफॉर्म also known as K8s. आता K8s काय आहे? K8s यामागे थोडासा हिस्ट्री आहे, तो आपण डिस्कस करू थोडा नंतर ना. बट कशासाठी यूज करतात? तर लार्ज स्केल इंटरनल ऑर्केस्ट्रेशन टूल. लार्ज स्केल्स मीन्स जे आता ठीक आहे, एखादा छोटा मोठा तुमचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही डॉकर वरून काम करू शकता. बट मोठे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यामध्ये जे तुम्हाला कंटेनर्स खूप जास्त असणार, त्यांना मॅनेज करायचं काम कठीण होईल. तर ते यूज करतो आपण कुबरनेटिस. आणि येस, कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे? गो लँग्वेज मध्ये. कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे? गो लँग्वेज मध्ये. कधी आलेलं आहे मार्केटमध्ये? 2014 आणि 2015च्या आसपास. ठीक आहे, तर कुबरनेटिस आता तुम्हाला नॉर्मली काय आहे हे समजलं, कशासाठी यूज होणार आहे हे समजलं. बट कुबरनेटिस मार्केटमध्ये आला कसा, तर त्यामागे थोडी हिस्ट्री आहे. त्याचं नेम K8s कसं आलं त्याच्या मागे पण थोडी हिस्ट्री. कळलं? तर ती हिस्ट्री आपण बघून घेऊ. तर कुबरनेटिसची हिस्ट्री जर बघायची झाली तर तुम्ही कुठेही विकिपीडियावर वगैरे बघू शकता. कुबरनेटिस हिस्ट्री. तर सिंपल एक प्रोजेक्ट होता बॉग नावाचा. कोणता? बॉग नावाचा एक प्रोजेक्ट होता. तर प्रोजेक्ट होता पण कशासाठी होता? तर जे आधी कसं व्हायचं की ऍप्लिकेशन्स वगैरे व्हायचे, छोटे मोठे ऍप्लिकेशन्स राहायचे. बट गुगल काय करतोय? गुगल आपला सर्च इंजिन आणि बाकी साऱ्या गोष्टी तो आधीपासूनच मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करायला लागले. करेक्ट? तर जेव्हा त्यांच्याकडे खूप मोठे प्रोजेक्ट्स असायचे ते मॅनेज करणे पॉसिबल नव्हते. तर गुगलने एक सॉफ्टवेअर क्रिएट केला बॉग नावाचा, जो की त्यांचा इंटरनल जो काही मोठे प्रोजेक्ट असणार, कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट म्हणतो आपण त्यांना मॅनेज करण्यासाठी, त्यांना ते कंटेनरायझेशन ऍप्लिकेशन मॅनेज करण्यासाठी त्यांनी कोणता टूल क्रिएट केला? बॉग नावासाठी. समजलं? तर कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन मॅनेजमेंट साठी त्यांनी एक टूल क्रिएट केला बॉग. त्यामुळे त्यांचं काम जे आहे ते थोडस इझी झालेलं. अंडरस्टूड? इथे ठीक आहे, मला इथे हायलाइट करावं लागेल. सो यू कॅन सी हिअर बॉग दिसतो इथे. ओके, तर बाकीच्या गोष्टी नका करू. सिम्पली तुम्ही काय करा, विकिपीडिया दिसेल तर विकिपीडियाचा यूज करा. इथे छान इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला. Here somewhere you will see bog. दिसतंय का कुठे?
हा हा हिअर द डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ कुबरनेटिस वॉज इन्स्पायर्ड बाय गुगल्स बॉग क्लस्टर मॅनेजमेंट. ठीक आहे, तर यांच्याकडे एक टूल यांनी क्रिएट केला बॉग नावाचा, आणि या बॉग नावाच्या टूलवरून यांनी काम इझी झालेलं. सिंपल, एवढं समजलं? ओके. बट आता गुगलच असा एक कंपनी नव्हता की तो मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करणार. गुगलच एक असा कंपनी आहे का? नाही. तर मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या कंपनीज लाईक HP, IBM अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज होत्या त्यांना सुद्धा सेम प्रॉब्लेम आला की त्यांचे जे काही मोठे प्रोजेक्ट्स होते त्यांना ते मॅनेज करता येत नव्हते व्यवस्थित. त्यांना पण एका सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट असेल. त्यावेळेस नाही का, त्यावेळेस एक ऑर्गनायझेशन जे की यांचा इन्फॉर्मेशन ठेवायची की कोणत्या कंपनीने कोणता टूल क्रिएट केलेला आहे याची इन्फॉर्मेशन कुणाकडे तर असायला पाहिजे, राईट. तर एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी हे जे आपलं इन्स्टिट्यूट आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे, जे इन्स्टिट्यूट आहे किंवा कम्युनिटी म्हणा, ते काय करायचे की कुठली कंपनी कोणत्या टूलवर काम करताय या त्यांच्या त्या सॉफ्टवेअर बद्दल त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असायची. कळलं एवढं? ठीक आहे. तर गुगलने जो बॉग क्रिएट केला इंटरनल आर्किटेक्चर मॅनेजमेंटसाठी, त्याची इन्फॉर्मेशन कुणाकडे असणार? या नॅशनल इन्स्टिट्यूटकडे. अंडरस्टूड? तर IBM सारख्या ज्या काही कंपनीज होत्या, मोठ्या मोठ्या कंपनीज, ते कुणाकडे जाणार चेक करायला की आम्हाला पण इश्यू आहे. तर त्यांनी रिक्वेस्ट पाठवली कुणाकडे? NIST कडे. तर NIST ला माहिती होतं की गुगल काय करतोय, एक असा टूलवर काम करतोय, तो त्याचं काम हँडल करतोय. तर NIST ने रिक्वेस्ट पाठवली गुगलला की सर गूगल बाबाजी बघो देखो इधर उधर की क्या हुआ है, तुम्हाला जो इश्यू होता तो सेम इश्यू बाकी लोक पण फेस करतायत, तर तुम्ही काही हेल्प करणार का? तुमच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे असं मला माहिती आहे. तर गुगलने मग नंतर ना त्या पूर्ण कन्सेप्टवर रिसर्च केली. रिसर्च केल्यानंतर त्याला आढळलं की हा बाबा, जो मला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम लोकांना पण होतोय, मोठ्या कंपन्यांना पण होतोय, तर आपण काय केलं पाहिजे? यांची हेल्प केली पाहिजे ना. तर त्यांनी काय केलं, देन बॉगमध्येच एक जो एक छोटासा प्रोजेक्ट होता, तर बॉक्सच एक न्यू व्हर्जन म्हणून कुबरनेटिसला सेपरेट केलं. त्यांनी काय घेऊन आले? ते कुबरनेटिस घेऊन आले. सर तेव्हा गुगलकडेच त्याची प्रोप्रायटरशिप होती. कुणाची? कुबरनेटिसची. तर कुबरनेटिस एक काय म्हणतात, इंटरनल त्यांनी यूज करायला दिलेला बाकी पूर्ण जे काही मेजर कंपनीज आहे त्यांना. बट गुगलला असं लक्षात आलं की फक्त हा आपल्यासोबत लिमिटेड ठेवून, आपल्या ओनरशिप मध्ये ठेवून या कुबरनेटिसची प्रगती काही होणार नाही. त्यानंतर त्यांनी काय केलं, त्या कुबरनेटिसला क्लाउड नेटिव्ह कम्प्युटिंग फाउंडेशन सोबत कोलॅबरेट करून, लिनक्स फाउंडेशन सोबत कोलॅबरेट करून ओपन सोर्स डिक्लेअर केलं. तर ही छोटीशी बट इंटरेस्टिंग अशी त्याची स्टोरी आहे. कोणाची? कुबरनेटिसची. की कुबरनेटिसचा बर्थ कसा झाला. तर कुबरनेटिसचा बर्थ कसा झाला या स्टोरी बद्दल तुम्हाला इंटरेस्ट आला? ठीक आहे. तर 2014-2015 मध्ये तो डिक्लेअर करण्यात आला, ओपन सोर्स अँड मार्केटमध्ये अवेलेबल झालाय. तर तेव्हापासून कुबरनेटिस मध्ये जे काही अपडेट्स आपण बघतो, तर हे फक्त गुगलने केलेले नसतात. ऑर्गनायझेशन्स ज्या काही काम करतात, मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स, त्यांना जे काही इश्यूज येतात ते कुबरनेटिस मध्ये मॉडिफिकेशन करत जातात आणि न्यू थिंग्स दिवसेंदिवस आपला कुबरनेटिस बेटर बनत जातो. कळलं? तर हा एक सिंपलसा छोटासा स्टोरी आहे कुबरनेटिसचा. आता एक आणखी टर्म K8s का बरं म्हटलं जाते याला? तर 90s मध्ये काय झालं, 90s किंवा त्या टायमाला मोस्टली शॉर्ट फॉर्म क्रिएट करण्याचा ट्रेंड चालू असेल, राईट. म्हणजे सुपरमॅनला SP म्हणतात डायरेक्ट. सुपरमॅनला काय म्हणणार? SP. अशा टाईपचे छोटे मोठे जे आपण शॉर्ट फॉर्म क्रिएट करतो ना नावाचे, तर तसा ट्रेंड असेल. तर त्या टायमाला कुबरनेटिस ही खूप मोठं लेंदी नाव आहे.
तर त्याला शॉर्ट करण्याचं काम कसं केलं तर पहिला के घेतलेला आहे, मधातले 8 लेटर्स घेतलेले आहेत आणि ते लास्ट वाला एस यूज केलेला आहे. कळलं? तर 8, 9, 10 तो कम्प्लीट कॅरेक्टर किती आहे त्यामध्ये? 10 कॅरेक्टर आहे. मधात 8 कॅरेक्टर आणि लास्ट आणि फर्स्ट. समजलं? सो दिस इज दी हिस्ट्री बिहाइंड केएटएस नेमिंग क्लेचर. समजलं? यामध्ये काही इश्यू, काही प्रॉब्लेम? तर कुबेरटीस काय आहे आणि त्याची हिस्ट्री काय आहे एवढं आलं लक्षात? ओके.